नमस्कार मित्रांनो. बाळाचं वजन वाढत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? कपडे अचानक सैल वाटायला लागले, इतर बाळांच्या मानाने आपलं बाळ छोटं दिसतंय किंवा वजन काट्यावर नेहमी तेच तेच नंबर दिसतात. हे सगळं पाहिलं की आईवडिलाच्या मनात भीती येणं साहजिक आहे. पण घाबरायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक बाळ एकसारखं वाढत नाही. आज आपण शांतपणे सोप्या भाषेत समजून घेऊया की बाळाचं वजन वाढत नसेल तर नेमकं काय करायचं. सगळ्यात आधी बाळाचं वय आणि जन्माचं वजन लक्षात घ्या. काही बाळ जन्मतःच कमी वजनाची असतात, तर काही बाळ पहिल्या 7 ते 10 दिवसात थोडं वजन कमी करतात. ते नॉर्मल आहे. पण त्यानंतर हळूहळू वजन वाढायला हवं. महिन्याला वजन वाढत नाहीये असं वाटत असेल तर फक्त एका मोजमापावर निर्णय घेऊ नका. नेहमी एकाच काट्यावर एकाच वेळी वजन मोजणं महत्वाचं असतं. सगळ्यात कॉमन कारण म्हणजे दूध कमी मिळणं. आईचं दूध पुरेसं मिळतंय का? बाळ नीट दूध घेतंय का? दूध पिताना मध्ये झोपून जाते का? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दूध कमी आहे असं वाटत असलं तरी अनेक वेळा पिण्याची पद्धत ही चुकीची असते. बाळाचं लॅच नीट नसेल तर दूध असूनही वजन वाढत नाही. अशा वेळी आईने बाळाला जास्त वेळा दूध द्यावं. रात्रीचं दूध टाळू नये. 6 महिन्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पूरक आहार. फक्त वरवर खाणं, 2 चमचे देऊन थांबणं किंवा रोज तेच तेच अन्न देणं यामुळे वजन वाढत नाही. घरचा आहार, पोषण मूल्य असलेलं अन्न, डाळी, भात, भाज्या, तूप, दही हळूहळू वाढवायला हवं. पोट भरण्यापेक्षा पोषण मिळणं जास्त महत्वाचं असतं. कधी कधी वारंवार आजारपण, जुलाब, उलटी, सर्दी, खोकला यामुळेही वजन वाढ थांबते. बाळ आजारी असताना खाणं कमी करतं आणि आई वडील घाबरून जबरदस्ती करत नाहीत. पण आजार बरा झाल्यावर भरपाईचं खाणं दिलं नाही तर वजन मागे पडतं. जंतू संसर्ग, अनिमिया किंवा पचनाचे त्रासही कारण असू शकतात. एक महत्वाची गोष्ट, फक्त वजन नाही, बाळाची एकूण वाढ बघा. बाळ खेळतंय का, हसतंय का, हालचाल करतंय का, डेव्हलपमेंट टप्पे वेळेवर गाठतंय का? काही बाळ वजनाने कमी असतात पण ऍक्टिव्ह आणि हेल्दी असतात. फक्त वजनावरून लगेच घाबरायचं नसतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की बाळाचं वजन वाढत नसेल तर तुलना बंद करा. उपाय शोधा. योग्य दूध, योग्य आहार, वेळेवर तपासणी आणि संयम यामुळे बहुतेक बाळांचं वजन सुधारतं. आणि तरीही वजन वाढत नसेल तर घरगुती सल्ल्यांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला जास्त सुरक्षित असतो. कारण प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. त्याची वाढही वेगळीच असते. तुमच्या बाळाचं वजन किती आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.